कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून किती दिवस अशी समजूत काढणार आहेस माझी? लहान मुलांची काढतात तशी। मला इथे येऊन इतके दिवस झाले पण अजूनही काहीच ठीक होत नाही। उलट सगळं बिघडतच चाललंय। मला खरंच असं वाटायला लागलं की मी इथे येऊन चूक केली, मी नकोच होतं इथे यायला। चारू, काय बोलतेस तू? आई आओ असं नका ना म्हणू। मला खूप आनंद झालाय तुम्ही इथे आल्याचा, बाबांना आनंद झालाय। आणि हे घर तुमचंच आहे, ही सगळी माणसं तुमची आहेत। सगळी माणसं? माझा मुलगाच माझा राहिला नाहीये ग। ज्याच्यासाठी मी इथे आले, ज्याला बघण्यासाठी माझे डोळे आसुसलेले, तोच मला नाकारतो। काय करू मी इथे राहून? सांग ना। घर माझं आहे म्हणजे काय ग? घराच्या भिंती त्यांना आपलं मानू मी? आई असं नका बोलू, प्लीज प्लीज असं नका बोलू। आता हे सगळे भलते सलते विषय निघतात ना म्हणून चिडतायत ते। तुम्ही बघा एकदा सगळं शांत झालं ना की तेही सत्य स्वीकारतील। असू दे, मला नाही वाटत तसं, पण तू माझी काळजी नको करूस। मी शांत होईन। तू जाऊन बघ, अधिपती डोक्यात राग घालून गेलाय। त्याच्याशी बोल, त्याला शांत कर। त्याला शांत तूच करू शकशील। जा बोल त्याच्याशी। होय, इतकं बोलायला नको होतं तुम्ही त्यांना। काय अधिपती, कसे वागलात तुम्ही? आई वडील आहेत ते तुमचे। अहो मम्मी, हेच मला नको असं। तुम्ही कशाला त्यांचं वकीलपत्र घेऊन येतात प्रत्येक वेळी? 1000 वेळा त्यासनी मी सांगितलं, आणि तुम्हाला बी काय माझीच चूक दिसते काय? तुम्ही त्यासनी सांगा, तुम्ही सांगा माझ्याशी बोलायलाच येत जाऊ नका, माझ्या नादाला लागू नका। कशाला माझ्या संग बोलायला येतात ते? मग पण काय झालंय की मला कळतच नाही। तुम्ही एवढी टोकाची भूमिका का घेता दरवेळी? मग काय करू? आपलंच घर आहे ना, आपलीच माणसं आहेत ना, आणि त्यांनी जन्म दिला हो तुम्हाला। त्यांना नाही का असं वाटणार की तुम्ही त्यांना आई म्हणून हाक मारावी? बरं, हाक मारायचं जाऊ दे, तुम्ही त्यांच्याशी धड बोलत सुद्धा नाही। हेच सगळं बाबांना दिसतं, त्यांना वाईट वाटतं आणि म्हणून राग करतात ते। म्हणजे या सगळ्याच्या मुळाशी मीच आहे तर? मला तसं नाही म्हणायचं, पण तुम्ही हा वाद, ही भांडणं थांबवू शकता। ओ पास मास्तरीनबाई, एकतर त्या माझ्या आई नाहीत, आणि मला आता हे ऐकून ऐकून मी कंटाळा आलाय। जे काय सारखं तुम्ही त्यांची बाजू घेऊन माझ्या संग भांडायला येत आहे की नाही, मला वैताग आला, चिटलोय मी। काय झालंय अधिपती? तुम्ही पहिल्यांदाच मी असं बघते की समोरच्या माणसाच्या भावनांचा विचारच करत नाही आहात। एरवी तर किती समजून घेता सगळ्यांना, सगळ्यांचा विचार करता। काय झालंय तुम्हाला नक्की? जिथं आईसाहेबांचा इच्छा असतोय की नाही, तिथं बाकी कुणाचा विचार मी करत नसते आणि करणार बी नाही। तुमच्या जन्मदाते आईचं सुद्धा नाही? सांगितलं ना, कुणाचंच नाही। बक्की चंचे, अगं आपण दोघी बी तिकडे नव्हतो। तिकडे असतो का नाही आपण दोघी, तर रागीत तेल वतलंच असतं बघ आपण। मम्मी, पर तूच म्हणलीस ना मग आता भानगडीत पडायचं नाही म्हणून। वै ग, म्हणलं मी। काय चाललंय? काय चाललंय तुमचं खुसूर पुसूर? आता ऐकलंच ना व? काय चाललंय ते? आवाज नाही आला तुला? अगं पण तुम्हाला नसत्या चौकशा कशाला पाहिजेत? गप्प बसा की। वय, आम्ही बसतो ग गप्प, पण तू बोल की त्या बाईला काय तर। काय बोलू आणि कुणाला समजावू? ऐक आता, अगं त्या चारू बाईला समजाव की। अगं तिचं काय ग सारखं असतंय त्या अधिपतीच्या माग 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 लागती नुसती? नाही तर काय, सारखं मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण, मला आई म्हण। काय काय लहान पोरावानी माग लागती त्याच्या? मग काय, आता तिला काही कळाय ना ग काय? का अधिपतीनं ताईला आई मानलंय म्हणून? फुड 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 करायचं ग, बसाव की मागच्या शिटावर। पुढच्या रांगेत बसायचं हिला। नाही तर काय, तीच डोसकं फिरवते अधिपतीचं, आणि मग ते चिडतंय, मग जातंय बापाशी भांडणं कराय अंगावर। मम्मी, मी तुला सांगते, ह्या समजायला ना ती चारूबाईच कारणीभूत आहे। आता तुला सांगू, ही चारूबाई का नाही घरात आल्यापासून रोज 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 भांडणं व्हायला। या बाईला ताईच्या नाकाची तर सर आहे का ग? माझा काही कंट्रोलच नाही हिच्यावर। ते जाऊ दे, तू बोल बरं त्या बाईला काय तर।
चारू सॉरी. या आमच्या भांडणाचा तुला किती त्रास होत असेल हे मला कळतंय. आय एम सॉरी. माझाही तोल सुटला बोलताना. मी वाटेल तसं बोललो त्याला. पण चारू मला असंही वाटतंय की हे सगळं बोलणं गरजेचं होतं. पण तू काळजी करू नको. आज तो तुला आई म्हणून स्वीकारत नाहीये, पण कधीतरी स्वीकारेल. कधीतरी त्याच्या डोळ्यावरची पट्टी निघेल. अक्षरा म्हणते तसं. तू ह्या सगळ्याचा जास्त विचार नको करू. समोर जे दिसतं तेच विचार येतात ना मनात. उगीच वेडी आशा का ठेवू मी वास्तव समोर दिसताना. चारू असं नाहीये काही. आणि हे बघ चारू, तू पुन्हा असं कधीच बोलू नकोस की तू या घरात येऊन चूक केलीस. चारू, तू आल्यामुळे या घराला घर पण आलंय. तू लक्ष्मी आहेस आपल्या घरची. तू मालकीण आहेस. हे घर तुझं आहे. हे घर माझं आहे, पण माझा मुलगा मात्र परका झाला. आई म्हणून हाक मारायला सुद्धा तयार नाहीये. या घरातलं सुख ऐश्वर्य कसपटा समान आहे माझ्यासाठी. अहो पण तुम्हाला कोणी म्हणतच नाही की भुवनेश्वरी मॅडमना विसरा किंवा त्यांचं स्थान दुसऱ्या कोणाला तरी द्या. माझं असं म्हणणं नाहीच आहे. आणि चारुलता मॅडमचं सुद्धा नाही असं म्हणणं. त्यांची फक्त एवढीच इच्छा आहे हो की त्यांनी तुम्हाला जन्म दिलाय तर तेवढं तरी प्रेम तुमच्याकडून मिळावं त्यांना. हो बाजलं. त्या चारुलता मॅडम आल्यापासून तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेतलं काय? बंद करा की विषय. कटाळा आला आता मला. पास करा. ठीक आहे सॉरी, चुकलं माझं. आपण नको बोलायला आता याविषयी. पुन्हा कधीतरी. नाही नको. पुन्हा पण नको बोलायच नको आता. बासच करूया विषय. ठीक आहे सॉरी, चुकलं माझं. आपण कधीच नको बोलायला याविषयी. ठीक आहे. माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, ती तरी ऐकाल? अजून काहीतरी आहेच काय? छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्ही त्यांना आई मानत नाही ठीक आहे, पण आपल्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाला आपण दुखावलंय आणि एका अशा व्यक्तीला दुखावलंय जिला तुमच्याकडून मायेची प्रेमाची अपेक्षा आहे. तुम्हाला असं नाही वाटत की त्यांना जाऊन एकदा सॉरी म्हणावं? आम्ही कशाला सॉरी म्हणायचं त्यासनी? ठीक आहे, तुम्हाला जर स्वतःला तसं वाटत नसेल तर बायको सांगते म्हणून तरी, माझा हक्क हट्ट म्हणून तरी म्हणाल. हे आता तुम्ही मला पेचाच पाडायला लागला. तुम्ही आता हे वाढवा लागले. मला सांगा, तुम्हाला बाबांचा सारखा राग काय यायचा की ते भुवनेश्वरी मॅडमशी कसेही वागतात, मनाला येईल तसं बोलतात त्यांच्याशी, त्यांच्या मनाचा विचार करत नाही म्हणून राग यायचा ना तुम्हाला? मग आता तुम्ही स्वतः कसे वागताय? तुम्ही तुमच्या आईशी कसे वागताय अधिपती? हा ठीक आहे, मी म्हणतो सॉरी, पण आता का माझ्या रोजच्या ठिकाणावर नाही. मी काय आता सॉरी म्हणायला जात नाही. आता मी गेलो तर भांडणं होणार म्हणताना. अहो पण तुम्हाला वाटतंय ना अधिपती, हे बघा हे असले विषय भिजत ठेवायचे नसतात. तुम्हाला आता वाटतंय ना सॉरी म्हणावं, तुमची इच्छा आहे ना, मग लगेच म्हणून टाका. नाही तुम्ही आता बाकीचं काही बोलूच नका. सॉरी म्हणा आणि संपून टाका विषय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.